धडा चौथा, उर्वरित भाग. सुरव्यांच्या संपत्तीची मोजदाद चालू होती. स्वार, सेवक, तेथील सोन्या चांदीची मोठी भांडी, डोहीभर उंचीच्या समया, अनेक नक्षीदार हंडे असे सामानसुमान बांधत होते. तेव्हा महाराज तिथे पाहणी करत आले. त्या चकाकत्या समया, ती स्वच्छ सुंदर सोन्या चांदीची भांडी पाहून महाराज चमकले. ते बोलले, अशी संपत्ती काय राजवाड्यांतून खचाखच भरून ठेवलेली आढळते. मात्र अशी स्वच्छता, ही सुंदर सुबक मांडणी एखाद्या जाणत्या स्त्रीच्या देखरेखीशिवाय होणे शक्य नाही. महाराज, ही सारी जादू आमच्या कन्येची, येसूची आहे, पिलाजीराव बोलले. महाराजांनी दुसऱ्या एका दालनात प्रवेश केला तेव्हा नोकर चाकरांना सूचना देणारी चिमुरडी येसू त्यांना दिसली. ती तिथे ऐटीत उभी होती. काच सामान बांधताना कशी काळजी घ्यावी, उंची सामानांची बांधणावळ कशी असावी, अशा सूचना नोकरांना ती देत होती. महाराज हळूच पुढे गेले आणि त्यांनी येसूच्या डोक्यावर आपला सिग्न हात ठेवला. त्या प्रसन्न, हसऱ्या, उत्साही आणि टापटिपीचा आग्रह धरणाऱ्या चिमुरड्या पोरीला त्यांनी आपल्या पोटाशी धरले. ते तिच्या पित्याला बोलले, पिलाजीराव, तुमच्या सासऱ्यावरचा, सूर्यरावावरचा आमचा राग एवढा पराकोटीचा होता की हे अवघे शृंगार पुरत जाळून टाकावे असे आमच्या मनात होते. मात्र तुमच्या या चिमुरडीनं आमच्यावर भुरळ टाकली आहे. तुमची ही संपत्ती तुम्हालाच ठेवून घ्या. आम्ही मात्र तुमच्या ह्या राजवाड्यातूनही एकच मौल्यवान वस्तू घेऊन जाणार आहोत. राजांच्या उद्गारांनी संत्रस्त पिलाजीरावांना गोड धक्का बसला. महाराज कृतकृत्य होऊन पिलाजीरावांना बोलले, आमच्या शंभूराजांसाठी एका चांगल्या कन्येच्या शोधात होतोच आम्ही. अशी सुरेख, कर्तव्यदक्ष पोर आम्हाला दुसरी कुठे लाभावी. पिलाजीरावांना हुंदका फुटला. त्यांनी पटकन महाराजांचे पाय धरले. ते बोलले, महाराज, आम्ही पराभूत, त्यात स्वराज्यद्रोही. कशाला आमच्या लेकीचे एवढं थोरपण देता आहात? तुमच्या शंभूसाठी अशा अनेक मुली मिळतील. नाही पिलाजीराव, घरातल्या एखाद्या भांड्यावर एवढासा डाग पडला तर जिचा जीव थोडा थोडा होतो, ती ही पोर उद्या गृहलक्ष्मी म्हणून आमच्या प्रासादात येईल तर तिच्या पावलांनी आमच्या राजमंदिराचे खऱ्या खुऱ्या मंदिरात रूपांतर होईल. त्या 2-3 दिवसात खूपच घडामोडी घडल्या. शिवाजी राजांनी येसूबाई आणि शंभूराजे यांचा विवाह निश्चित केला. पण पिलाजीरावांच्या आणि विशेषतः त्यांच्या घरातील संस्काराच्या प्रेमात ते इतके पडले की राजांनी आपली कन्या नानीबाई उर्फ राजकुंवर हिचाही वाननिश्चय पिलाजीचा पुत्र गणोजी याच्याशी पक्का केला. सूर्यरावांच्या उर्मट स्वभावाचा आणि स्वच्छंदी वृत्तीचा प्रभाव पिलाजीरावांनी स्वतःवर पडू दिला नव्हता. त्यांच्या पुढाकारानेच आडवाटेवरच्या शृंगारपूरचे रूपांतर महाराष्ट्रातील एका अव्वल विद्यानगरीमध्ये झाले होते. देशोदेशींचे अनेक पंडित, विद्वान, तांत्रिक, विद्येचे अग्रदूत सारे या परिसरात आपले मठ उभारून अगर गुहेमध्ये आश्रय घेऊन बसले होते. पिलाजीरावांनी केशव पंडित आणि रघुनाथ पंडित या 2 विद्वान ब्राह्मणांची शिकवणी आपल्या मुलांना लावली होती. मात्र गणोजीपेक्षाही शिक्षणाची ओढ येसूबाईंनाच अधिक होती. कर्तव्यदक्ष पिलाजीरावांनी हिऱ्या मानकांनी भरलेल्या गोणी हुंडा म्हणून रायगडाकडे पाठवल्या नव्हत्या. मात्र केशव पंडित आणि रघुनाथ पंडित या बंधुद्वयांना ते सासरी नांदायला निघालेल्या येसूसमवेत पाठवायला विसरले नव्हते. रायगडावरील पाठशाळा सुरू झाली. इतर मुलांसोबत छोटी येसू आणि शंभूराजे एकावेळी पाठ शिकत होते. येसू ही आपली धर्मपत्नी आहे याची जाणीव व्हायच्या आधीच ती आपली सहकारी, वर्गमैत्रीण याच नात्याने शंभूराजांच्या हृदयावर ठसा उमटवून गेली होती. त्यामुळेच त्या दोघांतील परस्पर सहकार्याला, बालमैत्रीच्या नात्याला एक वेगळीच गडद किनार लाभली होती. आज अचानक येसूबाईंनी हंसाचा विषय काढल्याने शंभूराजे काहीसे गोंधळले होते. येसूच्या आयुष्यामध्ये एकीकडे शिवाजीराजांसारखा अत्यंत कर्तव्यदक्ष प्रजापालक आणि युगप्रवर्तक सासरा होता, तर दुसरीकडे अंगात तारुण्याची सळसळ घेऊन रानातल्या सिंहाबरोबरच दरबारातल्या वरिष्ठ मुरब्बी दरकदारांना सहज अंगावर घेणारा आणि त्यांच्याशी बेडरपणे 2 हात करणारा नवरा होता.
ह्या दोन्ही परस्पर भिन्न टोकांतील नाजूक दुवा म्हणजे येसूबाई होत्या. यांच्याऐवजी हंसाचा विषय शंभूराजांसमोर अन्य कोणी काढला असता तर त्यांनी एक ठोसा मारून त्याची बचाळी त्याच्याच हातावर ठेवून दिली असती. परंतु येसूबाईंचे राजवाड्यातील आणि शंभूराजांच्या हृदयातील स्थान काही वेगळेच होते. त्यामुळेच ते गोंधळलेल्या स्थितीत उठले आणि एरझऱ्या घालत हातवारे करत बोलले, युवराजनी, आपण कसे विसरता आहो? आम्ही युवराज आहोत. समजा एखादी युवती आमच्या मनामध्ये भरली तर सरळ विवाहबद्ध होऊ. आणखी एखाद्या राणीसाठी महाल बांधायला रायगडावर जागा अपुरी पडते की काय आम्हाला? परंतु युवराज, हंसा ही अण्णाजी पंतांची कन्या होती. कोणाचीही असो, परंतु सुंदरसी यांची नावे आमच्या नावासमवेत चिटकवायचा इथे लोकांना शौकत जडला आहे. येसूबाई खुदकन हसल्या. आपलं हसू आवरत पण मोठ्या अभिमानाने सांगू लागल्या, स्वामींच्या सौंदर्याची तारीफ आणि वाहवा करणाऱ्या एकाहून एक अशा कथा आजकाल आम्हाला ऐकायला मिळतात. परवा रायाप्पा जोत्याजी दोघंही सांगत होते. काय? स्वामींवर देवानं अशी काही सौंदर्याची उधळण केली आहे की आजकाल म्हणे स्वामी कुठं मोहिमेवर वा शिकारीवर असताना नदीकाठावर वा उघड्यावर कोठेही स्नान करत नाहीत. कारण राजांच्या गोऱ्यापान उघड्या देहाची भुरळ पडते आणि पानवठ्यावर हंडे कळशा घेऊन आलेल्या तरुण मुली जागच्या जागी बेशुद्ध पडतात असं चांगलं 3-4 वेळा घडलं. युवराजनी, आपलंही पतिराजावर चांगलं ध्यान दिसतं तर. स्वामींच्या देही कितीतरी चांगल्या गुणांचा समुच्चय आहे. तलवार असो वा कलम, दोघीही स्वामींना वश. अगदी सपासप चालतात. दोघींचा इष्टमित्रांत दरारा आणि वादी दुश्मनात दरारा. आणि सौंदर्याच्या बाबतीत पुसाल तर स्वारी जर चुकून माकून मदन देवाच्या राजवाड्यासमोरून गेली तर साक्षात मदनदेव आपल्या आसनावरून ताडकन उठतील. स्वामींची बोटं धरून त्यांना मोठ्या आदरानं आपल्या पंक्तीला बसवून युवराजांचा सन्मान करतील. पण येसू, आम्हाला लाभलेल्या सौंदर्याचा हा ठेवाच आज आमच्यासाठी शाप ठरतो आहे. येसू, एक अस्सल म्हण ठाऊक आहे तुला? कोणती? मांजरसुद्धा शेजारची 9 घरं सोडून चोरी करतं. आम्ही तर रायगडाचे वारसदार राजकुमार आहोत. इश्कबाजी करायचीच ठरवली तर राजाला काय कमी असते? सत्ताधीशांकडून फायदे उपटण्यासाठी स्वतःच्या पत्नीचा तरण्या लेकी बाळींचा हात पकडून पाठच्या दरवाजाने भेटणाऱ्या हलकट रांडुळ्या मोरदांची संख्या जगात काय कमी असते? युवराज, आपण किती पाक दिलाचे आहात याची कल्पना आहे आम्हाला. म्हणूनच सांगतो, आमच्या अलौकिक सौंदर्याने जणू आम्हाला शाप दिला आहे. त्याचाच परिणाम म्हणून एकतर्फी प्रेमातून कोणी हंसा आमच्यासाठी वेडीपिशी झाली असेल तर त्यात आमचा दोष तरी काय? येसूबाई शंभूराजांकडे रोखून पाहू लागल्या. वाऱ्याची गती वाढली. झोपाळ्याच्या कड्या कुरकुरू लागल्या. त्याचवेळी मागच्या दरवाजाजवळ काही कामानिमित्त आलेली गोदू उभी होती. हंसाचा विषय जेव्हा तिच्याही कानावर पडला तेव्हा ती तिथेच भिंतीला पालीसारखी चिपकली. कानात प्राण आणूनच पुढचे शब्द ऐकू लागली. शंभूराजे त्याच ओघात पुढे सांगू लागले, येसू, त्या हंसानं जिथं जिथं आमचा नुसता पिच्छाच पुरवला होता. ती दिसायला देखणी अगदी एखाद्या चित्रासारखी, सुबक तितकीच सौज्वळही. अण्णाजी काकांची पोर म्हणून एवढीशी होती तेव्हापासून इथं राजवाड्यात बागडायची, खेळायची, अगदी आमच्या पाठगुळीवरही बसायची. पोरी एकदा वयात आल्या की 3-4 वर्षातच त्या केवढ्याच्या केवढ्या दिसू लागतात. सुरवंटाचं रूपांतर फुलपाखरात कधी होतं हे कळतही नाही. त्यामुळेच थोर झालेल्या हंसाला मी टाळू लागलो. अण्णाजी पंत म्हणजे आमच्या आबासाहेबांसाठी थोरल्या भावासारखेच. म्हणजे पुढच्या परिणामांची कल्पना होती तर स्वामींना. आम्हालाही नव्हे तर अण्णाजी पंतांनाही हंसाच्या वेडाचाराची कल्पना आली. म्हणून तर त्यांनी घाईगर्दीने तिचं शुभमंगल उरकलं. लग्नानंतरच ती पाचडला माहेरपणासाठी पहिल्यांदा परतली होती. जेव्हा तो वसंत पंचमीचा दुर्दैवी दिवस उजाडला तेव्हा दुपारी पलीकडच्या महालात स्त्रिया मुलींची गडबड उडाली होती. तिथे येसू, तुम्हीही हजर होतात. त्या साऱ्या गर्दीतून ही वेडी पोर बाहेर पडली. आम्ही आमच्या महालात काव्यलेखनात गडून गेलो होतो. कोणालाही हात सोडू नका असे पहारेकऱ्यांना हुकूम दिले होते. मात्र आम्हीच हंसाला बोलवले आहे अशा भूल थापा मारून ती तडक आमच्या महालात घुसली. तिला प्रीतज्वराने इतकं पागल बनवलं होतं की तिनं सरळ आम्हाला मिठीच मारली.
ती आपल्या भुकेल्या ओठांनी आमच्या कपाळाचे मुके घेऊ लागली. तशी आम्ही खाडकन तिच्या कानशिलात लगावली. तिच्यावर ओरडलो, शरम वाटत नाही तुला? पंत काकांची पोर आहेस तू, कोणाची तरी लग्नाची बायको आहेस तू. माझ्या बोलावर ती वेड्यासारखी हसली आणि जखमी पक्षिणीसारखी आमच्या जवळ येत आमचे हात धरत बोलली, माझ्या देहातल्या ओसंडत्या तारुण्याचा तुझ्यावर अभिषेक घालायला आले आहे मी राजा. आम्ही तिला दूर ढकलले आणि सांगितले, बेवकूफ पोरी, तुझ्या या आगळिकीने या महालाला सुरुंग लागेल, तरी ती दूर होईना, हटेना. तेव्हा आम्ही तिला आणखी 2-3 कानशिलात लगावल्या. तुला वेड बीड लागले की काय, असं आम्ही तिला विचारू लागलो. तेव्हा ती मोठ्याने हसत बोलली, राजा, प्रीतीनं ठार आंधळं बनलेल्या पाखराला दृष्टीच नसते, म्हणूनच तर पतंग दिव्यावर झडप घालतो, ज्वाळेच्या जबड्यात मिटून जातो. शेवटी हंसाची समजूत घालत आम्ही तिला विचारलं, तुला हवंय तरी काय? तेव्हा ती पुन्हा एकदा हसू लागली. तिचे हास्य खूपच खोल आणि भयंकर होते. ती आम्हाला म्हणाली, तुझ्या मर्दानी सौंदर्यापुढे माझा नवरा आम्हाला अगदीच नेभळ भासतो. राजा, गेली 3 वर्षे मी मशालीसारखी रात्रंदिवस जळते आहे तुझ्यासाठी. फक्त एकदाच आलिंगन दे. ती काही केल्या आम्हाला सोडायला तयार नव्हती. तिने आमच्या कमरेभोवती एखाद्या मगरीसारखी घट्ट मिठी मारली होती. तिचा फोल आंधळेपणा, पंतांचे राजप्रासादाशी असलेलं नातं, हे सारं तिला परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न केला. असल्या तुझ्या बेफामपणाला बेधून दिला आम्ही बळी पडणार नाही, हेही निक्षून सांगितलं. माझा एक ठोसा तर तिच्या जिव्हारी लागला होता. तिच्या दातांतून रक्त गळत होतं आणि तिच्या ओठाचा कोपरा सुजला होता. आमचा ठाम नकार पाहून ती खूपच दुःखी आणि जखमी झाल्याचं आम्हाला दिसलं. आमच्या महालातून बाहेर पडताना तिच्या लालेल्या डोळ्यांतून आसवांची झड लागली होती. आमच्याकडं पाहून डोळे गरगर फिरवीत ती इतकेच म्हणाली, राजा, तुझ्या होकाराची फक्त 3च दिवस वाट बघेन, नाहीतर 4थ्या दिवशी तू माझा मुर्दा पाहशील. आमच्या महालातून हंसा तडक बाहेर पडली. तेव्हा सोहळ्यातून आपल्या पोरीचा शोध घेत आलेल्या पंत काकूंनी आमच्या दारातून विस्कटलेल्या वस्त्रानं बाहेर पडलेली हंसा पाहिली. मात्र स्वजनांशी प्रतारणा न करण्याच्या कल्पनेनं पेटलेलं आमचं मन कोणाला दिसणार होतं? घडलेला प्रसंग आम्ही कोणत्या तोंडाने येसूर आणि तुम्हाला अगर आबासाहेबांना किंवा आमच्या पंत काकांना ऐकवणार होतो? शिवाय भविष्यात असे काही अघटित घडेल याचीही आम्हाला कल्पना नव्हती. 4-5 दिवसात पाचाडच्या विहिरीत लोकांनी हंसाचा मृतदेह पाहिल्याची वार्ता आमच्या कानावर आली. तेव्हा आमची वाचाच बसली. तारुण्याच्या बेहोशीत आणि प्रीतीच्या बेदरकारीत उडी घेऊन हंसासारखी सासूरवाशीण सहज निघून गेली. मात्र आमच्या हातून न घडलेल्या गुन्ह्यासाठी आमच्या काळजावर आरोपाच्या आणि बदनामीच्या डागण्या देत आमच्या कल्पित इश्कबाजीच्या कथा चवीनं हे दुष्ट जग रंगवत बसेल.